सर आज फहीम खान यांनी जामिनासाठी अर्ज केलेला आहे. काय स्टेटस आहे, कधी सुनावणी होणार आहे आणि काय कंडिशन्स आहे, त्याला जामीन मिळू शकते का? जामीन मिळू शकतं का याच्याबद्दल भाष्य करणं सध्या योग्य होणार नाही. पण फहीम खानने आज न्यायालयात त्याला रेग्युलर बेल मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. कोर्टाने त्यामध्ये इश्यू नोटीस केलेले आहेत आणि त्याची पुढील सुनावणी म्हणजे आमच्या रिप्लायसाठी, शासनाच्या रिप्लायसाठी ते 1 तारखेला ठेवण्यात आली आहे. तर काय कोणाकोणाला नोटिसेस इश्यू केलेले आहे कोर्टाकडून? कोर्टाकडून फक्त शासनाला म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट थ्रू पोलीस स्टेशन जे असते ते त्यांनाच इश्यू केले आहे. एक तर आम्हाला पोलीस स्टेशनला कॉपी मिळाल्यानंतर त्याचा आम्ही रितसर त्याचा उत्तर देऊ आणि त्याच्यानंतर ते सुनावणीसाठी लागेल. सर, जामीनसाठी काय ग्राउंड ठेवलेलं आहे, त्याच्या वकिलामार्फत काय म्हणण्यात आलेलं आहे? अजून आम्हाला रितसर कॉपी न्यायालयाकडून प्राप्त झालेली नाही. ती प्राप्त झाल्यानंतर ते त्यांनी कुठल्या ग्राउंडवर बेल अर्ज केला आहे याच्याबद्दल माहिती देता येईल. सर, अशा प्रकरणामध्ये पहिल्यांदा PCR होणे अपेक्षित असते. PCR झालेला नाही, थेट MCR आहे आणि पहिलेच तुम्ही अट ठेवलेली होती की 40 दिवसात त्याचा PCR घेऊ शकतो आम्ही केव्हा, त्यामुळे जामीन मिळणे कितपत कठीण वाटतं? जामीन मिळणे हा MCRचा जरी MCR नंतरचा जरी भाग असला तरी नवीन जो BNS कायदा आला आहे त्याच्यामध्ये पहिले जसे 15 दिवसात आपण PCR घेऊ शकत होतो, आता नवीन कायद्याप्रमाणे आपण 40 दिवसात कोणत्याही 15 दिवस आपण त्याचा PCR घेऊ शकतो. त्यामुळे त्याचे इल ट्रीटमेंटचे ॲलिगेशन्स होते त्यामुळे आपण MCR केला होता आणि ते MCRमुळे आता आपण त्याचा केव्हाही 40 दिवसाच्या आतमध्ये PCR घेण्याचा हक्क पोलिसांना आहे. सर, हिंदी बता दीजिए कि किस तरीके से जो क्या ग्राउंड्स थे जिस पर बेल एप्लीकेशन की गई और कोर्ट ने क्या कहा? बेल एप्लीकेशंस उसने कौन से ग्राउंड पे की इसकी हमको अभी ऑफिशियली कॉपी नहीं मिली है. उनकी एप्लीकेशंस की कोर्ट ने आज उनके बेल एप्लीकेशन पे इशू नोटिस किया है. हमारे को जिस दिन नोटिस आएगा ऑफिशियली उसके बाद हम कह पाएंगे कि उसने कौन से ग्राउंड पे बेल क्लेम किया है. अगली डेट 1 तारीख को रखी गई है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.